नमस्कार. आज आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथर या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर सुरू करूया अल्कोहोल, फिनॉल, इथर. त्याआधी अल्कोहोल, फिनॉल, इथर बरोबरच आपण अल्डिहाइड, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड हे तिन्ही चॅप्टर जे आहेत ते इंटरलिंक्ड आहेत आणि या सगळ्या चॅप्टरची रिव्हिजन जर तुम्ही सारखी करत राहिलात तर तुम्ही कुठलीही रिॲक्शन आरामात सॉल्व्ह करू शकता. आता ज्या लोकांनी आत्तापर्यंत अभ्यास केला नाही आहे किंवा त्यांना असं वाटतं आहे की जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही आहे, तर त्यांनी एवढे लेक्चर्स व्यवस्थित स्टडी केले, स्वतः घरी प्रॅक्टिस केली, तर हे नक्कीच पॉसिबल आहे की तुम्ही खूप चांगले मार्क्स मिळवू शकता बोर्ड्समध्ये पण आणि CETमध्ये पण. तर आता आपण अल्कोहोल, फिनॉल, इथर चॅप्टर सुरू करतो आहे. आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. प्रत्येक टॉपिकवरचे 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देईल. तो होमवर्क तुम्ही कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर आपण सुरुवात करूया अल्कोहोल, फिनॉल, इथर. त्यातला पहिला पॉईंट आपण घेऊया अल्कोहोल्स. तर अल्कोहोल्स काय? अल्कोहोल्स आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन. अल्कोहोल्स आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन. आता कसं ते बघूया. माझ्याकडे समजा मिथेन आहे. इफ आय रिप्लेस वन हायड्रोजन ऑफ मिथेन विथ हायड्रॉक्सी ग्रुप दॅट इज OH, वी गेट मिथाइल अल्कोहोल. वी गेट मिथाइल अल्कोहोल. If I replace one hydrogen of ethane by hydroxy group, we get ethyl alcohol. So अल्कोहोलची डेफिनेशन तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही अशी लिहू शकता. अल्कोहोल्स आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन इन विच वन हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय हायड्रॉक्सी ग्रुप. आणि खाली तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. एक्झाम्पल लिहिणं हे कंपल्सरी असतं बोर्ड्समध्येही. कुठली डेफिनेशन विचारली फंक्शनल ग्रुपची तर तुम्ही डेफिनेशन लिहून एक्झाम्पल लिहिणं आणि त्याच्याखाली IUPAC किंवा कॉमन नेम लिहिणं हे जास्त एक्सप्रेसिव्ह आन्सर असतं. तर तुम्ही याचा नक्की विचार करा. डेफिनेशन तुम्ही नोट केलेली असेलच. मी एकदा परत रिपीट करते. अल्कोहोल्स आर हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन इन विच वन हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय हायड्रॉक्सी ग्रुप. आता हे झालं मोनोहायड्रिक अल्कोहोल बाबत, जेव्हा एकच OH ग्रुप असतो. आता इफ one or two hydrogen atoms of alkane are replaced by hydroxyl group, then it is called as a dihydric alcohol. ओके. तर आत्ता आपण मिथेनॉल आणि इथेनॉल बघितलं. आता बघूया की डायहायड्रिक अल्कोहोल काय. डायहायड्रिक अल्कोहोल मला जर काढायचं असेल तर तुम्ही याला क्लासिफिकेशन असं म्हणू शकता. क्लासिफिकेशन depending on number of carbon atom, number of OH groups attached. Classification depending on the number of OH group attached. आपण आता पुढे जाऊया. तर आता आपण बघूया क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ OH ग्रुप अटॅच्ड. ओके. तर आपण पहिल्यांदा तर पहिलं जे होतं ते होतं मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे याची डेफिनेशन तुम्ही अशी लिहू शकता. वेन वन हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय वन हायड्रॉक्सी ग्रुप इट इज कॉल्ड ॲज मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्याचं उदाहरण आपण लिहू शकतो इथेनॉल. ओके. आता डायहायड्रिक अल्कोहोल आपल्याला लिहायचं आहे. तर डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय? वेन 2 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन आर रिप्लेस्ड बाय 2 हायड्रॉक्सिल ग्रुप इट इज कॉल्ड ॲज डायहायड्रिक अल्कोहोल. ओके. तो डायहायड्रिक अल्कोहोल याचंच आपण अजून एक हायड्रोजन OH ग्रुपने रिप्लेस करूया. आपल्याला मिळालं आहे
डायहायड्रिक अल्कोहोल. आता तुम्हाला नाव लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकता, कशापासून तयार झालं आहे तर इथेनपासून. ओके, आणि 1 आणि 2 दोनच कार्बन ॲटम आहे, मग आपण काय लिहिणार 1,2 डायहायड्रॉक्सी इथेन. 1,2 डायहायड्रॉक्सी इथेन. ओके, त्यानंतर जर तुम्हाला ट्रायहायड्रिक अल्कोहोल तुम्हाला लिहून बघायचं असेल तर तुम्ही लिहून बघू शकता ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्रायहायड्रिक अल्कोहोलमध्ये मी काय करते, मी प्रोपेन घेते, वन टू थ्री ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन हे झालं याचं नाव. तर 3 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. तर पहिलं क्लासिफिकेशन अल्कोहोलचं कशावर बेस्ड असतं तर बेस्ड ऑन नंबर ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच टू द रिस्पेक्टिव्ह कंपाउंड. मग इफ 1 OH group is attached, monohydric alcohol. If 2 OH groups are attached, then dihydric alcohol. If 3 OH groups are attached, then it is a trihydric alcohol. Okay. Then next, classification based on the carbon to which OH group is attached. पुढे जाऊया. When OH group is attached to sp3 hybridized carbon atom. When OH group is attached to sp3 hybridized carbon atom. आता आपण लिहून बघूया एक्झाम्पल CH3 CH2 OH. काय आहे हा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड. ओके, किंवा CH3 CH2 CH2 आणि OH. इथे जो कार्बन आहे तो कोण आहे sp3 हायब्रिडाइज्ड. आता हा जो कार्बन आहे ज्याला OH अटॅच्ड आहे तो कुठला कार्बन आहे तर प्रायमरी कार्बन आहे. तो कार्बन कुठला आहे तर प्रायमरी कार्बन आहे, म्हणून आपण याला म्हणणार आहोत प्रायमरी. ओके, सो इथेनॉल प्रोपेनॉल हे कुठले झाले प्रायमरी अल्कोहोल. का, कारण OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड आहे जो अजून फक्त एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, त्याला म्हणायचं प्रायमरी अल्कोहोल. मग आपण याचा क्लास लिहूया प्रायमरी अल्कोहोल. दुसरं बघूया सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल आपण जेव्हा काढणार आहोत तेव्हा OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच्ड असेल जो कार्बन इतर 2 कार्बनला अटॅच्ड असणार आहे. मी ज्या सिक्वेन्सनी स्ट्रक्चर काढते आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल ज्या कार्बनला मी OH लावणार आहे तो कार्बन इतर 2 कार्बनला अटॅच्ड आहे, तर त्याला आपण म्हणणार आहोत सेकंडरी अल्कोहोल. आणि याचं नाव आपल्याला लिहायचं असेल तर आपण ह्याचं नाव काय लिहू शकतो, कॉमन नेम आयसोप्रोपेनॉल. तिसरं बघूया, तिसरं आहे टर्शरी अल्कोहोल. आता हे जे टर्शरी अल्कोहोल आहे यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर OH अशा कार्बनला अटॅच्ड आहे जो कार्बन इतर 3 कार्बनला अटॅच्ड आहे, त्याला म्हणायचं टर्शरी अल्कोहोल. सो मेन काय आहे की OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. मग sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन हा प्रायमरी कार्बन पण असू शकतो, सेकंडरी कार्बन पण असू शकतो आणि टर्शरी कार्बन पण असू शकतो. मग प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. तर हे झालं आपलं दुसरं क्लासिफिकेशन. आता बघूया की when OH group is attached to sp2 hybridized carbon. CH2 double bond CH OH. CH2
डबल बॉन्ड CH-OH. आता OH अशा कार्बनला अटॅच्ड आहे, OH अशा कार्बनला अटॅच्ड आहे जो कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. आता आपल्याला माहिती आहे की CH2 डबल बॉन्ड CH2 याला आपण म्हणतो विनाईल, आणि या विनाईलचा एक हायड्रोजन OHने रिप्लेस केला आहे, तर आपण याला काय म्हणणार आहोत, विनिल अल्कोहोल. याचं नाव काय असणार आहे, विनाईल अल्कोहोल. नेक्स्ट बघूया, व्हेन OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 hybridized carbon, next to कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता बघा, तुम्हाला आठवलं असेल आपण अल्किल हलाइडमध्ये पण बघितलेलं आहे हे. ओके, आता याचा एक हायड्रोजन मी OHने रिप्लेस करते. आता जर का मी असं म्हटलं हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे आणि हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, तर जे काही येणारं अल्कोहोल आहे याला म्हणतात अलायलिक अल्कोहोल. आपण इथे हॅलोजन लावला तर याला म्हणतात अलायलिक हलाइड. इथे आता हॅलोजन नाही आहे, इथे OH ग्रुप आहे, हायड्रॉक्सी ग्रुप आहे, मग याला काय म्हणणार आहोत, अलायलिक अल्कोहोल. सो व्हेन OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ओळखायचं कसं, नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड इफ देअर इज वन sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम and if one OH group is attached to that, then that alcohol is called as allylic alcohol. Allylic alcohol can be primary, can be secondary, can be tertiary. Let's write some examples. CH2 double bond CH, CH2OH. Okay, so this carbon is a primary carbon because it is attached to only one other carbon, so it is a primary allylic carbon. Now we can make it secondary by replacing one hydrogen of this allylic carbon with alkyl group. Now the carbon which is or the OH group which is attached to the carbon, that carbon is attached to two other carbon atoms, so this is secondary. Okay, now third is CH2 double bond CH. Now I am making it tertiary. How? By replacing one more hydrogen atom of that primary carbon atom by alkyl group. Now the carbon which is attached to hydroxyl group is attached to three more carbon atoms. Now that carbon is called as tertiary carbon atom and the alcohol is called as tertiary allylic alcohol. This is this is allylic secondary alcohol and this is allylic alcohol. So allylic alcohol can be primary, can be secondary, can be tertiary. But what we have to check, OH group is attached to carbon is sp3 hybridized and that sp3 hybridized carbon should be next to कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सो दिस यू नीड टू चेक. डबल बॉन्ड आहे, त्याच्या शेजारचा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि जर त्याला OH ग्रुप अटॅच्ड असेल तरच तुम्ही त्याला अलायलिक सिस्टीम म्हणू शकता. ओके, आता नेक्स्ट क्लासिफिकेशन बघूया. When OH group is attached to benzene ring, when OH group is attached to benzene ring. आता बघा, बेन्झीन रिंग आहे आणि त्याला OH लावला आहे. नाउ दिस सिस्टम इज कॉल्ड ॲज फेनॉल. दिस सिस्टम इज कॉल्ड ॲज फेनॉल. अँड इफ OH group is attached to the side chain of benzene ring.
See, this is side chain, this is benzene ring, this is side chain, and OH is attached to the side chain, not directly to the benzene ring. Now, this system is called as benzylic alcohol. This system is called as benzylic alcohol. Okay, and this carbon is primary carbon atom because it is attached to only one carbon atom. This benzylic system can be secondary, can be tertiary. So let's make it, draw structures. Benzene ring, CH. Now I am replacing one hydrogen of this carbon with alkyl group CH3 and OH. Now this secondary carbon is attached to OH group, so it is secondary benzylic alcohol, and now replace other hydrogen of this carbon with one more alkyl group, then it becomes tertiary alcohol. So benzyl alcohol can also get classified as primary benzylic, secondary benzylic and a tertiary benzylic. Now here classification of OH depending on the carbon to which OH group is attached is over. We have seen OH group when attached to sp3 hybridized carbon, it get again classified into primary alcohol, secondary alcohol, tertiary alcohol. Second classification, if OH group is attached to carbon-carbon double bond, sp2 hybridized carbon, then sp2 hybridized carbon means vinylic system, then the alcohol is called as vinyl alcohol. Then the third is, if OH group is attached to the carbon which is next to carbon-carbon double bond, then the system is called as allylic alcohol. Allylic alcohols can be primary, secondary and tertiary. Then next classification is, if OH group is attached to the benzene ring directly, it is called as a phenol, we all know. And the second is, if OH group is attached to the side chain of the benzene, not on the benzene, side chain of the benzene, it is called as benzylic alcohol. So benzylic alcohol can also be primary, secondary, tertiary. So here classification of alcohol depending on carbon atom to which OH group is attached is over. Now let's move to the classification of hydrophenol. This is phenol. Phenol is also called as carbolic acid. For MCQ point of view, please remember this. Phenols are also called as carbolic acids. Now, it get classified according to the number of hydroxy group directly attached to the benzene ring. See, if two hydroxy groups are attached, then we can call it as a dihydric phenol. Okay. Now we have to name this compound as 1,3-dihydroxybenzene, 1,3-dihydroxybenzene, 1,2-dihydroxybenzene, 1,4-dihydroxybenzene. So this is dihydric phenol. Now we can write trihydroxyphenol as well. Just for example, 1, 2, 4 trihydroxybenzene, 1, 2, 4 trihydroxybenzene. So this is classification of phenol depending on the number of hydroxy groups attached to the benzene ring directly. Then next functional group is ether. Next functional group is a ether. So what is ether? Ether means alkoxy derivative of alkanes.
alkoxy derivatives of hydrocarbons. Now suppose I have methane. If I replaced one hydrogen of methane by OCH3 group, if I replace one hydrogen of methane by OCH3 group, OCH3 is called as methoxy or it is called as alkoxy. So ethers are called as alkoxy derivative of alkanes or alkoxy derivatives of hydrocarbons. Now if we check the R group which are attached to the oxygen, these two R groups are same. So if they are same, then it is called as a simple ether. But if we replaced one hydrogen of this alkane by ethyl group, then it becomes mixed ether. As alkyl groups which are attached to the oxygens are not same, then it is called as a mixed ether. So this is ether definition and the classification of ether. Let's move towards the next topic. It is IUPAC nomenclature. Now first IUPAC nomenclature of alcohols. Okay, so it is alcohol but it is derived from methane, so the name is methanol. What is the name of this alcohol? Select long continuous chain. It is of propane, propane 2-ol, propane 2-ol. Then 2-methyl propane 2-ol, 2-methyl propane 2-ol. So select long continuous chain, give numbering to the branching and mention the position of OH group attached. So this is the common rule for the IUPAC nomenclature. Now this is homework for you. Just write down IUPAC nomenclature of these compounds. Write down IUPAC nomenclature of these three compounds. This is your homework. You can send me answer in the comment box. Next, this is phenol. If I replaced one hydrogen of phenol by chlorine, then the nomenclature will be 2-chlorophenol. If I replaced one more hydrogen of phenol with chlorine, then 2,4-dichlorophenol. If I replaced one hydrogen from third position by nitro group, then the name of the structure will be 3-nitrophenol. So you have to just mention the number of the substituent and then you can complete the nomenclature part of phenol. So it is very easy. Homework of phenol is these two examples. Write their names, IUPAC names, and you can send answer in the comment box. Next is ethers.
Again, select longest continuous chain. Longest continuous chain 1, 2. Okay, so to the one carbon methoxy group is attached. So the name of this compound is methoxy, and this is derived from ethane, so it is methoxyethane. The name of this compound is methoxyethane. Suppose CH3, CH2, CH, OCH3, CH2, CH3. Then what is the name of this compound? Select long continuous chain. You can start numbering from this side as well and from this side as well. What is the reason? As number of methoxy group from both the side is same. So the name is 3-methoxypentane. 3-methoxypentane. Okay, so in this way you can complete IUPAC nomenclature of ethers as well. See, what we have to concentrate on: select long continuous chain, then mention the number of oxy group, alkoxy group, and then just complete the name with the name of the alkane. Okay, so it is very simple. You can write the name of these structures. These two examples are for homework. If one hydrogen atom is replaced by one hydrogen atom of phenol is replaced by alkyl group, then we get ether, but the ether containing one alkyl group and one aryl group. One alkyl group and one aryl group. Okay, so the common name of this compound, or the name which is accepted by IUPAC, is anisole. The name of this structure is anisole. So we can modify our definition of ether is replacement of one hydrogen of hydrocarbon by alkoxy or by aryl oxy group. Okay, aryl oxy means CH4 is a alkane. If I replaced one hydrogen of this alkane with the OPH, benzene ring, and oxygen, then it is called as aryl oxy group. This is aryl oxy group. So this is also a ether containing aromatic ring in it. So this is homework for you. Complete it in time and send me the answer. Now let's move towards the preparation of alcohols. Okay, preparation of alcohol. Preparation of alcohols from alkenes. Okay, preparation of alcohols from alkenes. Preparation of alcohols from alkenes. Alkenes are CH double bond CH2. Let's replace this R with CH3. Okay, addition of H2O in presence of acidic medium. Dilute H2SO4. We can call this method as hydration of alkene. We can call this method as hydration of alkene, because we are going to add water on the double bond. Okay, so we need to just apply Markovnikov's rule, as we have studied Markovnikov's rule in the halogen derivative of alkane. Still I am repeating one more time. Negative part of the reagent get add to the carbon which contain less number of hydrogen atom. So the carbon which contain less number of hydrogen atom is this carbon, and the OH group is attached to, OH group will get attached to this carbon. We get CH3 CHOH, and the hydrogen will get attached to this carbon, so CH3 as a major product. Okay, and plus CH3
if OH get attached to this terminal carbon and hydrogen get attached to this middle carbon, then we get this product 1-propanol as a minor product. So this is hydration of alkenes. Hydration means what? Addition of water to the alkene. Okay, so see, mechanism of this reaction is like this. Mechanism of this reaction is like this. This double bond means electron rich part of the compound. Double bond contains electron, so it is electron rich part of the compound. This electron rich part is going to attack on the H plus ion, because H plus ion do not have electron. Positive charge on H itself represent it is electron deficient. So this negative will attack on the positive part. Now CH3, CH, CH3, hydrogen get attached to this carbon and we get positive charge to the middle carbon. What is the reason of this? Because this carbon has less number of electrons now, so we are going to write positive charge on it. Similarly, this hydrogen can get added to this carbon as well. So CH3, CH2, CH2 and plus. Now this carbon is electron deficient as valency is not satisfied. आता ज्यांना वॅलन्सी सॅटिस्फाय नाही याचं कारण जर लक्षात येत नसेल तर लक्षात ठेवा की कार्बन नेहमी 4 बॉन्ड फॉर्म करतो. 4 पेक्षा कमी बॉन्ड जर का त्याला असतील तर आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आता जेव्हा पाय बॉन्ड अटॅक करणार आहे H प्लसवर तेव्हा हायड्रोजन या टर्मिनल कार्बननी घेतला. मी इथे लिहिलेला आहे तो मधला जो कार्बन आहे त्याला 2 बॉन्ड आहेत दोन्ही साईडनी आणि एक हायड्रोजन आहे. मग तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला कारण त्याला 3च बॉन्ड आहेत म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. सिमिलरली हा हायड्रोजन जर या कार्बनवर ॲड झाला तर या कार्बनला 3च बॉन्ड आहेत, 2 हायड्रोजन आणि हा सिग्मा बॉन्ड. सो इथे येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. सो आता हे जे 2 कार्बोकॅटायन आपल्याला मिळतात त्या कार्बोकॅटायनमधला कुठला कार्बोकॅटायन स्टेबल आहे ते आपल्याला बघायचं आहे. हा आहे सेकंडरी कार्बोकॅटायन. आता सेकंडरी कार्बोकॅटायन कसा आहे, कारण ज्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इतर 2 कार्बनला अटॅच आहे. सो हा आहे सेकंडरी कार्बोकॅटायन. आणि हा जो कार्बोकॅटायन आहे हा फक्त एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. सो आहे प्रायमरी कार्बोकॅटायन. लक्षात ठेवा कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी ही टर्शरी मग सेकंडरी आणि मग प्रायमरी असते. का असं? कारण जेवढे जास्त ग्रुप अल्किल ग्रुप कार्बोकॅटायनला अटॅच्ड असतील तेवढी जास्तीत जास्त त्याची स्टॅबिलिटी असणार. मोर द नंबर ऑफ अल्किल ग्रुप अटॅच टू द कार्बोकॅटायन मोर इज द स्टॅबिलिटी. as alkyl group donates electron through electron donating inductive effect plus I effect, and if we draw the hyperconjugative structure then in case of this tertiary we get 9 structure, in this secondary we get 6 structure, and in this primary we get only 2 structures. So just remember at this point that tertiary carbocation is more stable than secondary and then primary. So we have got these 2 carbocation, secondary carbocation as well as primary carbocation. Out of that secondary carbocation is more stable. This OH minus ion is going to attack the carbocation and we get CH3, CHOH and CH3, and that's why we are writing it as a major product. The reason behind that is it is the compound get formed through the formation of secondary carbocation while other get formed due to or through the formation of primary carbocation. So CH3, CH2, CH2 and OH. So this is primary alcohol, this is secondary alcohol major, and this is primary alcohol minor. So this is the mechanism. You can write it like this as well. So this is formation of alcohol from alkene. नेक्स्ट आपली जी रिॲक्शन आहे ती आहे
हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. तर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन कशी करतो? तर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ही रिॲक्शन BH3चे ॲडिशन करून करतो इन प्रेझन्स ऑफ THF, टेट्राहायड्रोफ्युरान हे सॉल्वंट वापरून. टेट्राहायड्रोफ्युरान हे पण एक इथर आहे, त्याचं स्ट्रक्चर आपण इथरमध्ये बघूया. तर ही जी ॲडिशन आहे या डबल बॉन्डवर BH3ची ॲडिशन होते आणि मग NaOH इन प्रेझन्स ऑफ H2O2 तुम्हाला जो काही प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉडक्ट असतो प्रायमरी अल्कोहोल. तर या मेथडचं एक वैशिष्ट्य काय आहे, तर नेहमी तुम्हाला टर्मिनल अल्कोहोल मिळणार आहे. नेहमी तुम्हाला टर्मिनल अल्कोहोल मिळणार आहे. आता समजा तुम्हाला ही ॲडिशन समजत नाही आहे, तुम्हाला लक्षात येत नाही आहे की मी याची ॲडिशन कशी करू. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. काय करायचं आहे, तर समजा मी एक CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, मी समजा हा एक स्टार्टिंग मटेरियल घेतला अल्कीन आणि यावरती मी ॲडिशन करणारे BH3 इन THF सॉल्वंट. ओके, आणि त्याचं वर्कअप जे आहे ते होतं अल्कलाईन H2O2नी, अल्कलाईन H2O2नी. तर आता मला याचा प्रॉडक्ट लिहायचा आहे ना, तर नेहमी लक्षात ठेवायचं प्रॉडक्ट लिहिताना काय करायचं, CH3 CH2 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 आणि OH. म्हणजे सिम्पल लक्षात काय ठेवायचं आहे, तर ॲडिशन करायची आहे वॉटरची, ॲडिशन करायची आहे वॉटरची. पण जर वॉटरची ॲडिशन तुम्ही नॉर्मली करायला गेलात तर ती कशी होते, निगेटिव्ह पार्ट म्हणजे OH गेट अटॅच टू द कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम म्हणजे OH इथे येऊ शकतो. पण इथे असं करायचं नाही. जेव्हा ही हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ही रिॲक्शन असते आणि आपण H2Oची ॲडिशन करणार आहे तेव्हा जो OH आहे तो कुठे ॲड करायचा, तर टर्मिनल कार्बनला ॲड करायचा. म्हणजेच HOHची ॲडिशन यावर करताना कुठला रूल वापरायचा, अँटी मार्कोनिकॉप्स रूल. रूल कुठला वापरायचा, अँटी मार्कोनिकॉप्स रूल. वॉटरचीच ॲडिशन करायची आहे, भलेही तुम्हाला BH3 THF NaOH H2O2 यातलं काहीही नको समजू द्या. काय लक्षात ठेवायचं आहे, ॲडिशन करायची आहे H आणि OHची, पण निगेटिव्ह पार्ट कुठे ॲड करायचा, अशा कार्बनला ज्याला जास्त हायड्रोजन आहेत. म्हणजे नेहमी टर्मिनल अल्कोहोल हा मेजर प्रॉडक्ट असतो किंवा हाच एक प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. तर कार्बन चेनच्या शेवटच्या कार्बनला जर का OH आणायचा असेल तर हायड्रोबोरेशन आणि ऑक्सिडेशन ही मेथड वापरतात. हायड्रोबोरेशन बाय BH3, ऑक्सिडेशन बाय NaOH इन H2O2. तर ही पण मेथड खूप महत्त्वाची आहे, कारण जेव्हा टर्मिनल OH आपल्याला हवा असतो, शेवटच्या कार्बनला OH आणायचा असतो, तेव्हा स्पेसिफिक ही जी रिॲक्शन आहे हा स्पेसिफिक शेवटच्या कार्बनला OH तुम्हाला मिळवून देतो. सो ही मेथड लक्षात ठेवा. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ज्यांना लक्षात राहत नाही आहे त्यांनी फक्त BH3 THF NaOH H2O2 एवढंच लक्षात ठेवायचं. पण ॲडिशन जी आहे H2Oची ती कशी करायची, जेव्हा आपल्याला OH शेवटच्या कार्बनला ॲड करून द्यायचा, एवढंच लक्षात ठेवा. तुम्हाला ही रिॲक्शन आरामात येऊन जाईल. नेक्स्ट जी मेथड आहे आपली प्रिपरेशनची ती आहे रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आता अल्डिहाइड काय असतात, तर R C डबल बॉन्ड O आणि H. ओके, आणि कीटोन्स काय असतात, R C डबल बॉन्ड O आणि R कॅन बी सेम कॅन बी डिफरंट. ओके, तर रिडक्शन म्हणजे काय, तर रिडक्शन इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आता इथे हायड्रोजन ॲड होण्यासाठी अनसॅच्युरेशन पाहिजे, ते आहे आपल्याकडे. कोणत्या फॉर्ममध्ये, तर कार्बोनिल C डबल बॉन्ड O या फॉर्ममध्ये अनसॅच्युरेशन आहे. तर इथे H2ची ॲडिशन केली इन प्रेझन्स ऑफ राणी निकेल. ओके, आणि हीटिंग, किंवा तुम्ही अजून एक कॅटॅलिस्ट वापरू शकता प्लॅटिनम, पॅलॅडियम. ओके, किंवा तुम्ही NaBH4 आणि LiLH4
यासारखे रिएजंट्ससुद्धा वापरू शकता या कन्व्हर्जनसाठी. आता हा जो H2 आहे त्याचा एक हायड्रोजन मी इथे ॲड करणार आहे आणि एक हायड्रोजन मी इथे ॲड करणार आहे. म्हणजे जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड काय होईल, निघून जाईल आणि इथे एक हायड्रोजन इथे एक हायड्रोजन येईल. मग बघूया काय मिळतं आहे. RCH हा H ऑलरेडी आहे आणि इथे पण एक H मी ॲड केला ऑक्सिजनला. म्हणजेच काय मिळालं, RCH2OH. काय मिळालं आपल्याला, RCH2OH, दॅट इज प्रायमरी अल्कोहोल. नेक्स्ट आहे RC डबल बॉन्ड OR. H2ची ॲडिशन करायची आहे. सेम तुम्ही हेच रिएजंट वापरू शकता. राणी निकेल, हीटिंग किंवा प्लॅटिनम पॅलेडियम सारखे कॅटलिस्ट किंवा LiLH4 किंवा NaBH4 सारखे रिएजंट्स तुम्ही वापरू शकता. इथे काय करायचं आहे तर एक हायड्रोजन इथे ॲड करायचा आहे, एक हायड्रोजन इथे ॲड करायचा आहे. काय राहिलं, RCH OH आणि R. आता जर का तुम्ही बघितलं तर आपल्याला मिळालं आहे सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे आपण म्हणू शकतो की अल्डिहाइड्स ऑन रिडक्शन गिव्स प्रायमरी अल्कोहोल अँड कीटोन्स ऑन रिडक्शन गिव्ह सेकंडरी अल्कोहोल. कीटोन्स ऑन रिडक्शन गिव्स सेकंडरी अल्कोहोल, अल्डिहाइड्स ऑन रिडक्शन गिव्स प्रायमरी अल्कोहोल. तर अतिशय सोपं आहे. तुम्हाला फक्त हा हायड्रोजन आहे तो एक इथे आणि एक इथे ॲड करायचा आहे आणि तुम्हाला ते रिस्पेक्टिव्ह अल्कोहोल मिळवायचं आहे. रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन टू कार्बोनिल कंपाऊंड. आता या कार्बोनिल कंपाऊंडचं नाव कसं लिहायचं त्यासाठी आपण एक एक एक्झाम्पल बघूया. CH3C डबल बॉन्ड OH. 2 कार्बन आहेत म्हणून येणार इथेन आणि हे अल्डिहाइड आहे म्हणून येणार इथेनल. आता याची याच्यावर ॲडिशन करायची आहे हायड्रोजनची. आता मी समजा LiLH4 इन इथर हा मी रिएजंट तुम्हाला दिला, सगळ्याचा रिझल्ट सेम. आता हा जो हायड्रोजन LiLH4 असेल तेव्हा तुम्हाला हायड्रोजन घेण्याची गरज नाही, तेव्हा तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, LiLH4 इन इथर आणि त्याचं वर्कअप बाय H3O+. वर्कअप म्हणजे काय तर एकदा रिॲक्शन झाल्यानंतर प्रॉडक्ट बाहेर काढण्यासाठी जे वॉशिंग निघतात त्याला म्हणतात वर्कअप. तर H3O+नी त्याचं वर्कअप करायचं. तर तुम्हाला काय मिळेल, एक हायड्रोजन इथे आणि एक हायड्रोजन इथे. जो काही प्रॉडक्ट येईल तो तुम्ही आता लगेच लिहा. C2H5 C डबल बॉन्ड O C2H5. आता हा झाला कीटोन. आता टोटल कार्बन किती आहेत आपण बघूया. 2 3 4 5 5 कार्बन आहे. लॉंग चेन कन्सिडर केली तर इकडे पण 3 पोझिशनला कार्बोनिल येतो आहे, इकडनं पण 3 पोझिशनला कार्बोनिल येतो आहे. नंबरिंग कुठूनही स्टार्ट करा चालणार आहे. मग याला काय म्हणणार तुम्ही, पेंटेन आहे हा आणि त्याला काय पेंटेन आहे आणि हा कीटोन आहे. पण मग त्याची पोझिशन आपल्याला मेन्शन करावी लागेल. पेंटेन 3 ओन, पेंटेन 3 ओन. सो हा झाला कीटोन. ओके, हा झाला अल्डिहाइड, हा झाला कीटोन. अल्डिहाइड लिहिताना काय करतात, शेवटी अल्डिहाइड AL असं लिहितात आणि जेव्हा कीटोन असतो तेव्हा शेवटी ONE कीटोन, कीटोनचा ONE जो असतो तो इथे ॲड करतात. आता तुम्ही LiLH4 बरोबर करू शकता, LiLH4 आणि H3O+. याचाही जो काही प्रॉडक्ट येणार आहे तो प्रॉडक्ट तुम्ही लिहा. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. आता समजा मी बेन्झीन रिंग घेतली, C डबल बॉन्ड O घेतला आणि H घेतला, तर याला काय म्हणणार, बेन्झाल्डिहाइड. याला काय म्हणणार, बेन्झाल्डिहाइड. आता याची रिॲक्शन मी केली H2 आणि इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम हा कॅटलिस्ट वापरला तर काय होणार आहे, हायड्रोजन एक इथे ॲड होईल, एक इथे ॲड होईल. बेन्झीन रिंगवर CH ऑलरेडी असणाऱ्या एक H आणि OH. बेन्झीन रिंगवर CH2OH. याला तुम्ही काय म्हणणार, अरोमॅटिक अल्कोहोल. हे फेनॉल नाही, ह्याला तुम्ही म्हणणार अरोमॅटिक अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये एक बेन्झीन रिंग आहे. ओके, किंवा तुम्ही याला सिम्पल म्हणू शकता बेन्झिल अल्कोहोल. कारण बेन्झीन रिंगच्या इमिजिएट नेक्स्ट कार्बनवर जेव्हा OH किंवा फंक्शनल ग्रुप असतो तेव्हा आपण त्याला बेन्झिल असं म्हणतो. सो हा आहे बेन्झिल अल्कोहोल. तुम्ही या पण
कंपाऊंडचं नाव लिहा, हा तुम्हाला होमवर्क आहे. H2 निकेल हीटिंग, याचं जे काही प्रॉडक्ट येईल त्या प्रॉडक्टचं स्ट्रक्चर काढून तुम्हाला नाव लिहायचं आहे. हा आहे तुमच्यासाठी होमवर्क. हिंट देते, फक्त एक हायड्रोजन इथे ॲड करायचा, एक हायड्रोजन इथे ॲड करायचा. आता लक्षात ठेवायचं की बोर्ड्समध्ये तुम्हाला प्रॉडक्टचं IUPAC नॉमेनक्लेचर लिहिणं किंवा ॲटलिस्ट कॉमन नाम लिहिणं हे मॅन्डेटरी असतं, स्टार्टिंग मटेरियलचं पण आणि प्रॉडक्टचं पण. तर जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर काढाल त्याखाली तुम्ही त्याची नावं लिहायची पण प्रॅक्टिस चालू राहू द्या. आपण आता नेक्स्ट मेथडकडे जाऊया. मला वाटतं आहे की आता क्लिअर झालं असेल. अल्डिहाईडवर हायड्रोजनची ॲडिशन केली की प्रायमरी अल्कोहोल मिळतं, कीटोनवर ॲडिशन केली तर सेकंडरी अल्कोहोल मिळतं. फक्त तुम्हाला हायड्रोजन ॲड करायचं आहे C डबल बॉन्ड O वरती. ओके, तर आता आपण पुढची रिॲक्शन बघणार आहोत. पुढची रिॲक्शन आहे रिडक्शन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. रिडक्शन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. आता रिडक्शन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड्समध्ये पण एक कार्बोनिल कार्बन आहे, हे तुम्हाला माहिती आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिड हे कार्बोनिल कंपाऊंड आहे. CH3 C डबल बॉन्ड O OH याला आपण म्हणणार आहोत कार्बॉक्सिलिक ॲसिड. ओके, तर हा C डबल बॉन्ड O आहे, यावरती आपण हायड्रोजन ॲड करणार आहोत. ओके, म्हणून म्हणलं आहे रिडक्शन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. तर यासाठी रिएजंट कुठला सुटेबल आहे, तर LiAlH4. रिएजंट कुठला सुटेबल आहे, तर LiAlH4 इन इथर. हा LiAlH4 याला म्हणतात लिथियम अल्युमिनियम हायड्राईड. हायड्राईड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हायड्रोजनवर मायनस चार्ज असतो. लक्षात ठेवा, लिथियम अल्युमिनियम हायड्राईड 4 हायड्राईड आहेत, म्हणून हा स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. हा रिएजंट कधीही वॉटरबरोबर वापरत नाही, त्यासाठी सॉल्वंट हे नेहमी इथर लागतं. आणि मग एकदा रिॲक्शन कंप्लीट झाली की तुम्ही वॉटरची ॲडिशन करून रिॲक्शन क्वेंच करू शकता, म्हणजे थांबवू शकता. सो आता आपल्याला जे काही हायड्राईड आहेत या रिएजंटमधले ते आपल्याला इथे ॲड करायचं. मग मी समजा ॲड केले CH3 CH2 आणि OH. आणि आता आपल्याला जो काही बाय प्रॉडक्ट मिळणार आहे तो असणार आहे वॉटर, H2 आणि O. जो काही याचा मिळणार आहे तो असणार आहे H2O. सो आपल्याला कार्बॉक्सिलिक ॲसिडपासून काय मिळालं आहे, तर प्रायमरी अल्कोहोल. कार्बॉक्सिलिक ॲसिड टू प्रायमरी अल्कोहोल. काय लक्षात ठेवायचं, हा C डबल बॉन्ड O जो आहे त्याच्या जागी फक्त तुम्हाला 2 हायड्रोजन त्या रिस्पेक्टिव्ह कार्बनवरती ॲड करायचे आहेत. चेंज लक्षात ठेवा, काय चेंज झाला आहे तो चेंज जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला रिॲक्शन पाठ करावी लागणार नाही. एकतर अर्थ समजून घ्या, रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. कुठे ॲडिशन झाली आहे, कार्बोनिलवर. स्टार्टिंग मटेरियलमध्ये C डबल बॉन्ड O दिसतोय, प्रॉडक्टमध्ये त्याचा झाला आहे CH2. हा चेंज लक्षात ठेवा. तुम्हाला घरी होमवर्कसाठी मी काही एक्झाम्पल्स देते, ते एक्झाम्पल्स तुम्हाला सेम याच मेथडनी सॉल्व करायचे आहेत. LiAlH4 इन प्रेझेन्स ऑफ इथर, आणि सेकंड त्याची रिॲक्शन क्वेंच कशाने करतात तर H3O+. याचा काय प्रॉडक्ट असेल तो प्रॉडक्ट लिहायचा आहे, प्लस त्याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. हा आहे बेन्झोइक ॲसिड. हा आहे बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिडपासून काय मिळतं आहे याचंही तुम्हाला सॉल्व करायचं आहे. त्यानंतर तिसरा जो तुम्हाला होमवर्क म्हणून मी कंपाऊंड देणार आहे हीच सेम रिॲक्शन सॉल्व करण्यासाठी, तो आहे H3O+. तो कंपाऊंड काय आहे, तर हा ॲसिटिक ॲसिड आहे. बघा, हे ॲसिटिक ॲसिड आहे. ॲसिटिक ॲसिडचा एक हायड्रोजन कशाने रिप्लेस केला आहे, बेन्झीन ग्रुपनी रिप्लेस केलेला आहे. तर तुम्ही असं म्हणू शकता फेनिल ॲसिटिक ॲसिड. याला तुम्ही काय म्हणू शकता, फेनिल ॲसिटिक ॲसिड. ओके, सो या फेनिल ॲसिटिक ॲसिडचं पण तुम्हाला रिडक्शन करायचं आहे आणि याच्यापासून तुम्हाला कुठलं अल्कोहोल मिळतं आहे हे अल्कोहोल तुम्हाला शोधून काढायचं आहे. एकदम सोपी मेथड आहे रिडक्शन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. रिएजंट फक्त क्विकली आठवला पाहिजे, LiAlH4 लिथियम अल्युमिनियम हायड्राईड.
सेम लिथियम अल्युमिनियम हायड्राईड वापरून तुम्हाला इस्टरचं कन्व्हर्जन पण अल्कोहोल्समध्ये करता येतं. ती पुढे मी आत्ता लगेच घेणारे रिॲक्शन, ही रिॲक्शन तुमच्या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलेली नाही आहे, पण जे लोक JEEला किंवा CETसाठी प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी ही एखाद्या वेळेस MCQसाठी विचारू शकतात. जुन्या सिलेबसमध्ये ही रिॲक्शन इन्क्लुडेड होती. तर कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या ऐवजी मी फक्त आता इस्टर लिहिणार आहे. ओके, सो रिडक्शन ऑफ इस्टर्स. आता आपल्याला माहिती आहे की इस्टर्स काय असतं. RC≡OOH याला म्हणायचं कार्बॉक्सिलिक ॲसिड. when hydrogen of carboxylic acid is replaced by alkyl group, that alkyl group may be same or it can be different. Okay, so RC≡O R dash or RC≡O R ester plus or ester in presence of LiLH4 in ether and reaction quenching by H3O plus water in acidic medium. काय होतं, इथे ब्रेक होतो. हा जो C≡O आहे याचं होणार CH2 आणि OH. 2 हायड्रोजन इथे ॲड होतात, OHला पण एक लागतो, RCH2OH. हा झाला पहिला कंपाऊंड, याच्यापासून बनला RCH2OH. दुसरा जो आहे तो आहे R-OH. दुसरा जो कंपाऊंड आहे तो आहे R-OH. RC≡O OR'. याचं जर आपण याला जर ब्रेक केलं, ORला ब्रेक केलं C≡O पासून, याचं रिडक्शन करून एक प्रॉडक्ट लिहायचं आहे RCH2OH आणि R-OH. तर असे 2 अल्कोहोल आपल्याला मिळतात इस्टरचं रिडक्शन केल्यावरती. तर आता या आरच्या जागी मी तुम्हाला एक करून दाखवते एक्झाम्पल सॉल्व सेम या मेथडनी, आणि एक एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क म्हणून देते, ते तुम्ही घरी सॉल्व करायचं आहे. CH3 C≡O O CH2 CH3. आता मला याचं नाव लिहायचं आहे. तर काय करतात इस्टरमध्ये नाव लिहिताना, ऑक्सिजन नंतरचा जो अल्किल ग्रुप आहे त्या अल्किल ग्रुपचं नाव आधी लिहितात, त्याचं नाव आहे इथाईल. आणि हा जो काही पार्ट आहे हा कुठला पार्ट आहे, तर ॲसिटिक ॲसिडचा पार्ट आहे. बघा, हा अल्किल ग्रुप काढून जर तुम्ही इथे हायड्रोजन लावला तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो हायड्रोजन लावलेला आहे हा हायड्रोजन म्हणजे हा कार्बॉक्सिलिक ॲसिडचा पार्ट आहे. तर हे झालं इथाईल ॲसिटेट. तर इथाईल ॲसिटेटची पण रिॲक्शन तुम्हाला कशाबरोबर करायची आहे, LiLH4 इन प्रेझेन्स ऑफ इथर आणि H3O प्लसनी याची रिॲक्शन क्वेंच करतात. आपल्याला माहिती आहे नक्की काय करायचं आहे, तर C≡O आणि O याचा बॉन्ड ब्रेक करून आपल्याला प्रॉडक्ट लिहायचा आहे. बाकी काहीही विचार करायचा नाही. इथे कुठलाही ग्रुप आला तरी लक्ष कुठे ठेवायचं, तर C≡O आणि ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेक करायचा. C≡Oचं कन्व्हर्जन होतं CH2OH मध्ये, मग आपल्याला मिळालं CH3 CH2OH आणि प्लस हा जो इकडचा आहे ऑक्सिजन त्याला एक हायड्रोजन लागेल, इथे पण तुम्हाला मिळेल OH CH2 CH3. म्हणजे तुम्हाला काय मिळालं आहे, तर 2 मोल मिळालेत इथाईल अल्कोहोलचे. तर अशा पद्धतीने सेम मेथड वापरून तुम्ही कुठल्याही इस्टरचं रिडक्शन करू शकता. तुम्हाला मी एक बेन्झीन रिंग असलेलं इस्टर देते. सेम LiLH4 इन इथर आणि H3O प्लस. याचं आन्सर तुम्ही होमवर्क करताना शोधून काढायचं आहे. तर ही झाली मेथड रिडक्शन ऑफ इस्टर. आपल्याला काय मिळतं, तर अल्कोहोल हाच पार्ट आपण बघतोय प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, आता आपण नेक्स्ट मेथडकडे जाऊया. नेक्स्ट मेथड जी आहे ती आहे ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू कार्बोनिल कंपाऊंड. एकदम
महत्त्वाचा पार्ट आहे आणि एकदम काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि एकदम काळजीपूर्वक प्रत्येक कार्बनचा बॉन्ड चेक करायचा आहे मी कसं ड्रॉ करते आहे आणि त्यानंतर तुम्ही याची प्रॅक्टिस भरपूर करायची आहे कारण हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू द कार्बोनिल कंपाऊंड. ओके, तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे RMgX. हा ग्रिग्नार्ड रिएजंट कशासाठी वापरतात तर कार्बन कार्बन नवीन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी हा ग्रिग्नार्ड रिएजंट वापरला जातो. ओके, तर आपण पहिल्यांदा कार्बोनिल कंपाऊंड जो आपण कन्सिडर करणार आहोत तो आहे फॉर्मॅल्डिहाइड. आणि या फॉर्मॅल्डिहाइडवर या आपण आरच्या जागी आपण घेऊया CH3MgBr. एक्सच्या जागी घेऊया Br आणि आरच्या जागी घेऊया CH3. आता ही रिॲक्शन होणार आहे ड्राय इथरमध्ये. ही जी रिॲक्शन आहे ही होणार आहे ड्राय इथरमध्ये. तर हा जो CH3 मायनस आहे हा CH3 मायनस अटॅक कुणावर करणार आहे तर ज्या कार्बनवरती इलेक्ट्रॉन नाही अशा कार्बनवर अटॅक होणार आहे. हा मायनस आहे, याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे. हा जो कंपाऊंड आहे यामध्ये जो असणारा एकमेव कार्बन आहे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. का इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे कारण त्याला अटॅच आहे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉईंग असल्यामुळे तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढून घेणार आहे. त्यामुळे कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होणार आहे म्हणून कार्बनला पार्शियल पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. म्हणून हा CH3 मायनस अटॅक कुणावर करणार आहे तर C डबल बॉन्डोच्या कार्बनवरती. तर इथे अटॅक केल्यानंतर आता कार्बनला एक नवीन बॉन्ड फॉर्म होणार आहे त्याच्यामुळे एक्झिस्टिंग बॉन्ड हा एक आपल्याला कमी करायला लागणार आहे. आपण त्याला केलं O मायनस. ओके, मग आता आपल्याला जे कॉम्प्लेक्स मिळालं आहे ते कॉम्प्लेक्स मी काढते. हायड्रोजन मी असाच्या असा काढला आहे, कार्बन मी असाच्या असा काढला आहे, हा हायड्रोजन पण जसा होता तसाच काढला आहे. त्याला अटॅच कोण झालं आहे खालून तर CH3. तर मी इथे CH3 काढला आहे. आता हा झाला O मायनस. तर हा जो O मायनस आहे त्या मायनसला पॉझिटिव्ह काहीतरी ॲड होणार आहे. मग पॉझिटिव्ह पार्ट कुठला आहे Mg. मग इथे MgBr ॲड होतो आणि हे आपल्याला आपल्याकडे तयार होतं अनस्टेबल कॉम्प्लेक्स. आता हे जे अनस्टेबल कॉम्प्लेक्स आहे याच्यावरती वॉटरची ॲडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ H+ आयन तर आपल्याला काय मिळणार आहे तर बघा हा जो O आहे त्याला फक्त हायड्रोजन लागतो. का कारण की हा O मायनस H2O मधला पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे H+ हाच घेणार, OH मायनस तो घेणार नाही. त्यामुळे हा निघून जातो, हायड्रोजन इथे ॲड झाला H आणि CH3. मग आता याचा बाय प्रॉडक्ट काय असेल तर मॅग्नेशियम ऑलरेडी आहेच आहे त्याला ब्रोमीन आणि H2O मधला H कुणी घेतला आता हा O मायनस आहे आणि मी इथे फक्त HOH लिहिते तुम्हाला लक्षात येण्यासाठी. हा निघून गेला तर निघून गेलेला OH जो आहे तो मॅग्नेशियमला ॲड होईल म्हणजे मॅग्नेशियमची वॅलन्सी जी आहे ती सुद्धा काय होतीये सॅटिस्फाय होतीये. आता हा जो तुम्हाला काही अल्कोहोल मिळाला आहे हा अल्कोहोल आपण जर व्यवस्थित लिहिला तर काय लक्षात येतं आहे CH3 मी लिहिला हा. ओके, हा आहे CH2 आणि हा आहे OH. आता आपल्याला काय मिळालं आहे इथिल अल्कोहोल. आपण याचा क्लास चेक करूया. कार्बन OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो आहे प्रायमरी कार्बन कारण तो फक्त अजून एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. ठीक आहे, मग आता बघा फॉर्मॅल्डिहाइडपासून आपल्याला अल्कोहोल मिळवायचे असतील वेगवेगळे प्रायमरी अल्कोहोल तर आपल्याला काय करावं लागेल तर एकदा मी CH3 घेतला आहे. तुम्ही पुढचं एक्झाम्पल सेम HC डबल बॉन्ड OH पण आता तुम्ही करताना काय करणार आहात तर CH3CH2MgBr इन ड्राय इथर ही रिॲक्शन तुम्हाला करून दाखवायची आहे. आता काय करायचं आहे ॲड कुठला कार्बन होणार हाही काही मुलांना पडणारा खूप मोठा प्रश्न असतो. तर काय लक्षात ठेवायचं जो कार्बन डायरेक्टली मॅग्नेशियमला अटॅच्ड असतो तोच कार्बन कार्बोनिल कंपाऊंडला ॲड होणार आहे. म्हणजे ही ॲडिशन अशी होईल CH2 आणि CH3 इथे ॲड होणार आहे. तर नेहमी लक्षात ठेवा की फॉर्मॅल्डिहाइडवर जर का तुम्ही कुठल्याही ग्रिग्नार्ड रिएजंटचा अटॅक केला तर तुम्हाला नेहमी प्रायमरी अल्कोहोल मिळतं.
हा रूल आहे. ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट ऑन फॉर्मॅल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल. लक्षात ठेवा, तुम्हाला हा होमवर्कला सॉल्व करायचा आहे. अजून एक मी एक्झाम्पल देते, पण आता जे मी एक्झाम्पल देणार आहे ते एक्झाम्पल काय आहे तर रिंग असणारं एक्झाम्पल आहे. तर रिंग मी तुम्हाला सायक्लोहेक्झिल रिंग देते, ड्राय इथर. तुम्हाला मी जसं सांगितलं, मॅग्नेशियमला जो कार्बन अटॅच्ड आहे तोच कार्बनवर काय करणार आहे, अटॅक करणार आहे. तुम्हाला दिसायला स्ट्रक्चर मोठं दिसेल, असं वाटेल की बापरे हे काहीतरी वेगळंच आहे, मला येणार नाही, पण असं काही नसतं. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, मॅग्नेशियमला अटॅच असलेला कार्बोनिल कार्बनला ॲड करायचा आहे मध्ये एक बॉन्ड लिहून, एवढंच करायचं आहे तुम्हाला. बाकी तुम्हाला काहीही लक्ष द्यायचं नाही आहे. रिंग दिली आहे, 5 मेंबर दिली आहे, 6 मेंबर दिली आहे का 8 मेंबर दिली आहे की खूप मोठी लॉंग चेन आहे, तुम्हाला फोकस कशावर करायचा आहे. मॅग्नेशियम दिसतोय, ओके, मॅग्नेशियमचा इमिजिएट नेक्स्ट कार्बन हा मायनस असणार आहे, मायनसचा अटॅक मला कार्बोनिल कार्बनवर करायचा आहे. सो हे तुम्ही जेव्हा लक्षात ठेवणार आहात तेव्हा तुम्ही कुठलीही रिॲक्शन एकदम आरामात लिहू शकणार आहात. तर आत्ता आपण जे शिकलेलो आहे ते फक्त मी इथे समराईज करते. जेव्हा फॉर्मॅल्डिहाइडवर तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन कराल तेव्हा तुम्हाला मिळेल प्रायमरी अल्कोहोल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे तर ग्रिग्नार्ड रिएजंटचीच रिॲक्शन आपल्याला अल्डिहाइडवर अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइडवर करायचे. आपण करून बघूया. CH3 C डबल बॉन्ड O आणि H. हा पण अल्डिहाइड आहे, पण हा फॉर्मॅल्डिहाइड नाही आहे. हा कोण आहे, ॲसिटल्डिहाइड. ॲसिटल्डिहाइड हे त्याचं कॉमन नाव आहे. IUPAC नाव लिहिताना कार्बन काउंट करायचे, किती झाले कार्बन, 2. सो इथेन आणि अल्डिहाइड आहे म्हणून शेवटी अल लावायचं, इथेनल. सो या इथेनलवर आपण CH3 MgBrची ॲडिशन करूया. आता ही ॲडिशन करताना ड्राय इथर DE असं मी लिहिते आहे. CH3 मायनस अटॅक कुणावर करणार आहे तर कार्बोनिल कार्बनवर, म्हणजे हा कार्बन आणि या कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म होईल. तर मी इथे लिहिते CH3 ॲज इट इज, C ॲज इट इज, H ॲज इट इज. ॲड झाला CH3, सो मी CH3 बरोबर एक बॉन्ड फॉर्म केला. कार्बनला 3 बॉन्ड ऑलरेडी झाले, चौथा बॉन्ड होणारे असणारे ऑक्सिजन बरोबरचा. पण जेव्हा एक बॉन्ड फॉर्म होतो एक बॉन्ड कमी व्हायला पाहिजे, ऑक्सिजन झाला मायनस, पण याच मायनसला या रिएजंटमधला पॉझिटिव्ह पार्ट ॲड होणार MgBr. आणि आता हा जो अनस्टेबल कॉम्प्लेक्स तयार झाला आहे त्याचं जर त्याच्यावर वॉटरची ॲडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ H+ मिडियम तर काय होणार आहे, हा MgBr निघून जाईल, कारण हा O आहे मायनस H घेणार कारण H आहे प्लस, OH निघून जाईल. तुम्हाला मिळालं CH3 CH CH3 आणि OH आणि प्लस Mg ॲज इट इज, त्याला अटॅच असणारे Br आणि त्याला अटॅच असणारे OH. सो आता जर का तुम्ही बघितलं, जो तुम्हाला कंपाऊंड मिळाला आहे तो कंपाऊंड आपण पाहिजे तर इथे नीट लिहून घेऊया. तो काय आहे, CH3 CH OH आणि CH3. अल्कोहोल म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो कार्बन इतर 2 कार्बनला अटॅच्ड आहे, त्यामुळे याला तुम्ही म्हणणार आहात सेकंडरी अल्कोहोल. याला तुम्ही म्हणणार आहात सेकंडरी अल्कोहोल. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून एक ॲडिशन करून बघा. मी काय करते, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. आता अल्डिहाइडमध्ये 3 कार्बन आहेत, प्रोपेनल आहेत, आणि त्याच्यावर तुम्हाला ॲडिशन करायची आहे CH3 MgBrची. ही एक रिॲक्शन तुम्ही घरी करून बघा आणि त्याचा काय प्रॉडक्ट येतो तो तुम्ही सांगा. एक रिॲक्शन मी तुम्हाला करून दाखवते, अजून एक रिॲक्शन म्हणजे तुम्हाला अजून सोपं वाटेल. सोपंच आहे, फक्त टेक्निक लक्षात ठेवायचं आहे, कोण कुणावर अटॅक करणार आहे एवढंच. आता मी घेते बेन्झाल्डिहाइड. बऱ्याच वेळा असं होतं की रिंग दिसली की मुलांना टेन्शन येतं, उलट काही नाही आहे. रिंग फक्त तुम्हाला असं वाटतं की काहीतरी वेगळं असेल, काही वेगळं नाही आहे. सेम तुम्ही जी मेथड फॉलो करताना तीच मेथड फॉलो करायची आहे, काहीही वेगळं तुम्हाला यामध्ये प्रॉडक्ट मिळत नाही.
तर आता हा CH3 मायनस जो आहे तो ह्या कार्बोनिलवर अटॅक करणार आहे. कार्बोनिलवर अटॅक करणार आहे, कार्बनला 4 बॉन्ड होतील, 5वा बॉन्ड इन द फॉर्म ऑफ मायनस तयार होईल. मग हा बेन्झीन रिंग ही ॲज इट इज, कार्बन पण ॲज इट इज, हायड्रोजन ॲज इट इज, त्याला ॲड झाला CH3 आणि हा जो तयार होणार आहे वरती O त्याला ॲड होणार आहे Mg आणि Br. ओके, आता हा MgBr ॲड झाला की त्याच्यावर ॲडिशन करायची आहे H2O इन प्रेझन्स ऑफ H+ आयन. तर H2O इन प्रेझन्स ऑफ H+ आयनवर ॲडिशन केली तर काय होईल बघा, बेन्झीन रिंग ॲज इट इज, C वरती होणारे OH, H आणि CH3. प्रॉडक्ट मिळवणं खूपच सोपं आहे. उलट ग्रिग्नार्डच्या वगैरे रिॲक्शन आल्या आणि तुम्हाला मेथड माहिती असेल तर अजिबात मार्क्स जात नाही बोर्ड्समध्ये सुद्धा. आणि MCQला पण तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतं की अटॅक जर फॉर्मॅल्डिहाईडवर झालेला दिसतोय तर प्रायमरी अल्कोहोल चूज करायचं ऑप्शनमधून. जर अल्डिहाईड अदर दॅन फॉर्मॅल्डिहाईडवर ॲडिशन झालेली असेल तर तुम्ही सेकंडरी अल्कोहोलवर चूज करायचं अगदी डोळे झाकून. आणि जर का कीटोनवर ॲडिशन झाली असेल तर मात्र तुम्हाला टर्शरी अल्कोहोल मिळतं. सो तुमच्यासमोर असे सगळे ठोकताळे दिलेले आहेत. कशावर ॲडिशन केल्यावर प्रायमरी, कशावर दिल्यावर सेकंडरी, कशावर ॲडिशन केल्यावर टर्शरी. एवढंच लक्षात ठेवा आणि फक्त लॉजिक वापरा आणि रिॲक्शन करा. कोण मायनस आहे, कोण प्लस आहे, कोण कोणावर अटॅक करेल, कार्बनला नेहमी 4 बॉन्ड आहेत ना, हे प्रत्येक स्टेपला चेक करायचं आणि मग तुम्ही प्रॉडक्ट लिहायचा. इतकं सोपं आहे. तर ही रिॲक्शन तुम्ही होमवर्कसाठी घ्या आणि याचा प्रॉडक्ट लिहा. त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवलं तरी चालणार आहे. मग आपण आपलं सेकंड जे पार्ट आपल्याला कळालेला आहे तो पण इथे मेन्शन करूया. CH3C डबल बॉन्ड OH किंवा आपण याला असं म्हणूया RC डबल बॉन्ड OH आणि त्यावर ॲडिशन केली RMgHg तर आपल्याला काय मिळतं, सेकंडरी अल्कोहोल. ओके, त्यानंतर आता आपण ॲडिशन कशावर करायची आहे तर आपल्याला ॲडिशन आता करायची आहे कीटोनवर. कीटोनवर ॲडिशन करताना दोन्ही R ग्रुप सेम असू शकतात किंवा वेगळेही असू शकतात. तर आत्ता मी R घेऊन एक रिॲक्शन करते आणि एकदा एक सॅम्पल तुम्हाला मी एक रिॲक्शन करून दाखवते, एक तुम्हाला होमवर्कसाठी देते. RC डबल बॉन्ड R, RMgBr. आता मी याला R' म्हणते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की R' ॲडिशन कुठे झालेली आहे. ड्राय इथरमध्ये ही रिॲक्शन होती आहे. R हा मायनस असणार आहे कारण मॅग्नेशियमचा त्याचा बॉन्ड आहे. या कार्बनवर तो ॲड होईल. कार्बनवर ॲड झाला की ऑक्सिजन होणार आहे मायनस, सो RCO. आता हा राहणार आहे MgBr. तर मी इथे MgBrची ॲडिशन केली, हा पण R इथेच आणि ॲड झालेला R'. आता हा तयार झाला आहे अनस्टेबल कॉम्प्लेक्स आणि याच्यावर ॲडिशन करायची H2O इन प्रेझन्स ऑफ H+ की म्हणजेच H3O+. तर तुम्हाला काय मिळेल, RCR. हा R' कुठून आला आहे, ग्रिग्नार्ड रिएजंटमधून आणि वर ॲड काय झाला OH. आता बघा ज्या कार्बनला OH अटॅच्ड आहे तो इतर 3 कार्बनला अटॅच आहे म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे तर टर्शरी अल्कोहोल. सो RC डबल बॉन्ड O R आणि RMgX याची ॲडिशन केली की आपल्याला मिळेल टर्शरी अल्कोहोल. ओके, सो आत्ता ही झाली जनरल रिॲक्शन. आपण एक रिॲक्शन करून बघूया. मी रिॲक्शन करताना मी बेन्झीन रिंग घेते आहे, बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O आणि CH3. यावर ॲडिशन मी करते आहे CH3 CH2 MgBrची. बघा ड्राय इथर रिंग आहे पण अजिबात घाबरायचं कारण नाही. हा मायनस कोण आहे कोण प्लस आहे आपल्याला माहिती आहे, फक्त अटॅक करायचा आहे. अटॅक केल्यावरती बेन्झीन रिंग C जो डबल बॉन्ड होतो तो होणारे O मायनस, त्याला MgBr ॲड होईल, तो असणारे प्लस. आणि आता हा 2 प्लस मायनस मायनस. आता इथे काय ॲड झालं तर ॲडिशन कुठून झाली आहे CH2 पासून, म्हणून तुम्हाला आधी CH2 लिहायचा आहे मग CH3 लिहायचा आहे कारण अटॅक CH2नी केला आहे आणि CH2ला CH3 अटॅच आहे म्हणून आधी CH2 मग CH3 आणि मग CH3. आता याची रिॲक्शन जर तुम्ही H3O+ बरोबर केली तर तुम्हाला मिळणार आहे OH म्हणून बेन्झीन रिंग
COH, CH3, CH2 आणि CH3. तर तुम्हाला काय मिळालं आहे? आत्ता जे मिळालं आहे ते टर्शरी अल्कोहोल, ज्याच्यामध्ये एक अरोमॅटिक रिंग आहे. ओके, आता हे एक्झाम्पल झालं आहे. मी तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल करायला देते आहे. CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि प्लस CH3 MgBr ही रिॲक्शन करायची आहे. ड्राय इथरमध्ये कॉम्प्लेक्स लिहायचा आहे आणि मग H3O प्लसनी ती रिॲक्शन कंप्लीट करून फायनल प्रॉडक्ट तुम्हाला लिहायचं आहे. सो इथे आपण आत्ता काय शिकलो आहोत? तर ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट टू फॉर्म अल्कोहोल्स. मग आपल्याला कधी कधी प्रायमरी मिळत आहेत, कधी सेकंडरी मिळत आहेत, कधी टर्शरी मिळत आहेत आणि त्याच्या कंडिशन काय आहेत हे मी इथे लिहिलं आहे. अल्डिहाइड, फॉर्मॅल्डिहाइड आणि ग्रिग्नार्ड रिएजंट प्रायमरी अल्कोहोल. अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइड ग्रिग्नार्ड रिएजंट सेकंडरी अल्कोहोल. कीटोन ग्रिग्नार्ड रिएजंट टर्शरी अल्कोहोल. एवढं लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला आरामात या रिॲक्शन्स लिहायला येतील. आता आपण प्रिपरेशनचा चार्ट एकदा ड्रॉ करूया. प्रिपरेशनचा चार्ट ड्रॉ करताना मध्ये आपल्याला लिहायचं आहे ROH. ओके, आता ROH कशापासून आपल्याला मिळू शकतो? आता एक बेसिक रिॲक्शन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये शिकलो होतो. ती रिॲक्शन कुठली होती? तर RX म्हणजे अल्किल हलाइड वर जर का आपण ॲडिशन केली कशाची? ॲक्वियस KOH किंवा ॲक्वियस NaOH आणि हीट केलं त्याला, तर आपल्याला काय मिळतं? अल्किल हलाइड टू अल्कोहोल. तर ही एक रिॲक्शन अल्कोहोल प्रिपरेशनचीच आहे, भलेही त्या या चॅप्टरमध्ये मेन्शन केलेली नसेल तरी. तर पहिला आपण काय म्हणू शकतो की हॅलो अल्केन टू अल्कोहोल. हॅलो अल्केन टू अल्कोहोल ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड काय आहे? तर अल्कीन RCH डबल बॉन्ड CH2. आता काय होतं? ही हायड्रेशन रिॲक्शन आहे इन प्रेझन्स ऑफ ॲसिडिक मीडियम. ओके, आता कशापासून मिळालं आहे अल्कोहोल? अल्कीनपासून. रिॲक्शन कुठली आहे? हायड्रेशन. रिॲक्शन कुठली आहे? हायड्रेशन. याला तुम्ही म्हणू शकता अल्कलाइन हायड्रोलिसिस. याला तुम्ही म्हणू शकता अल्कलाइन हायड्रोलिसिस. आता अल्कीनवर पण आपण H2Oची ॲडिशन केली. अजून डिटेलमध्ये तुम्हाला लिहून ठेवायचं असेल तर असं लिहून ठेवा की ॲडिशन अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल. हे मेन्शन केलं की तुम्हाला लक्षात येईल की HOH ॲड करताना अनसिमेट्रिकल अल्किन दिसतं आहे का? मग मार्कोनिकॉप्सचा रूल वापरायचा. सो हे तुमच्या डोळ्यासमोर राहील म्हणून काही स्पेसिफिक गोष्टी लगेच मेन्शन करा. तिसरा पार्ट जो आहे तो कार्बोनिल कंपाऊंडपासून, म्हणून आपण पहिल्यांदा इथे लिहूया अल्डिहाइड. ओके, रिॲक्शन कुठली असणार आहे? तर रिडक्शन. ॲडिशन कशाची करायची आहे? हायड्रोजनची. आणि हायड्रोजनची ॲडिशन करताना कॅटलिस्ट कुठला असेल? आयदर Ni और PT यापैकी कुठलाही कॅटलिस्ट असू शकतो हीटिंग कंडिशन. किंवा अजून एक मेथड कुठली? अल्डिहाइडच RC डबल बॉन्ड OH. काय वापरायचं? LiLH4 इन इथर आणि नंतर H3O प्लस. सो ही एक मेथड आहे. हे दोघं अल्डिहाइड आहेत. सो तुम्ही इथे अल्डिहाइड असं मेन्शन करून ठेवू शकता. ओके, त्यानंतर सेम रिॲक्शन मेन्शन करायची जरी माहिती असेल तरी RC डबल बॉन्ड O आणि R याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट LiLH4 वापरू शकता किंवा तुम्ही H2ची ॲडिशन करू शकता इन प्रेझन्स ऑफ NiPT आणि हीटिंग कंडिशनमध्ये सेम RC डबल बॉन्ड O आणि R वापरून. ओके, सो हे दोघंजणं काय आहेत? तर हे दोघंजणं आहेत कीटोन. त्यानंतर अजून एक मेथड कुठली होती? तर RC डबल बॉन्ड OH कार्बॉक्सिलिक ॲसिड. अजून एक रिॲक्शन कुठली होती? तर कार्बॉक्सिलिक ॲसिड फॉर्मेशनची. कार्बॉक्सिलिक ॲसिड टू अल्कोहोल. तर कार्बॉक्सिलिक ॲसिडपासून आपण जेव्हा अल्कोहोल मिळवतो आपण कशाची रिॲक्शन करतो? LiLH4 इन ड्राय इथर आणि मग इन
H3O+नी आपण त्याचा वर्कअप करतो, आपल्याला मिळतं अल्कोहोल. सो ही एक मेथड होती रिडक्शन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. त्यानंतर अजून एक रिॲक्शन आपण बघितली, ती रिॲक्शन परत अल्किनवरच होती, बरोबर. अल्किनवर ॲडिशन करत होतो आपण. कशाची? BH3ची. BH3 इन THF आणि त्याचं ऑक्सिडेशन H2O2 इन प्रेझन्स ऑफ OH मायनस आयन. हे केल्यानंतर आपल्याला अल्कोहोल मिळतं. आता इथे काय काय स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या इथे मेन्शन करू शकता. नेहमी तुम्हाला काय मिळणार आहे तर टर्मिनल अल्कोहोल हे मेन्शन करा, म्हणजे शेवटच्या कार्बनला OH. त्यानंतर इथे काय होतं तर इथे पॉईंट लिहून ठेवा की HOH म्हणजे वॉटरची HOH ॲडिशन अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉप्स रूल. अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉप्स रूल हे पण तुम्ही इथे मेन्शन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की BH3 आणि H2O2 मायनस आयन दिसलं की तुम्हाला बाकी काही चेक करायची गरज लागणार नाही आहे की कसं मी टर्मिनलला B दाखवू. तुम्हाला इन केस असं झालं की एक्झाममध्ये तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करायला प्रॉब्लेम यायला लागला तर मग त्या केसमध्ये अजिबात घाबरून न जाता एकच पॉईंट आठवायचा, BH3THF H2O2 हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनमध्ये वॉटरची ॲडिशन करायची फक्त अँटी मार्कोनिकॉप्स रूलनी आणि प्रॉडक्ट लिहून टाकायचा. त्यानंतर आपला नेक्स्ट ज्या काही मेथड आहेत त्या मेथड आहेत RC डबल बॉन्ड OH और HOH. HC डबल बॉन्ड O आणि H म्हणजे अल्डिहाइड्सवरती रिॲक्शन करणार आहात तुम्ही RMgXची इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर आणि मग वर्कअप H3O+नी. ओके. आणि दुसरी जी आहे ती RC डबल बॉन्ड O R आणि याच्यावरती पण तुम्हाला ॲडिशन कशाची करायची आहे तर ग्रिग्नार्ड रिएजंटची RMgX इन ड्राय इथर आणि H3O+. ओके. सो हे आहे कीटोन आणि हे आहे अल्डिहाइड. इथे तुम्ही स्पेसिफिक लिहून ठेवू शकता काही गोष्टी. जर फॉर्मॅल्डिहाइडवर ॲडिशन झाली तर प्रायमरी अल्कोहोल हा पॉईंट मेन्शन करू शकता. जर RC डबल बॉन्ड OH अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइडवर ॲडिशन झाली तर सेकंडरी अल्कोहोल. आणि जर कीटोनवर ॲडिशन झाली तर इथे प्रॉडक्ट मिळतो टर्शरी अल्कोहोल. सो तुम्ही काही काही स्पेसिफिक गोष्टी इथे मेन्शन करू शकता. तर हा जो चार्ट आहे हा चार्ट आपला तयार झाला आहे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल कशापासून आपण एकदा परत रिवाईज करूया. हॅलो अल्केन अल्कलाईन हायड्रोलिसिस केलं की अल्कोहोल मिळतं. आपली हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधली रिॲक्शन आहे. अल्किनवर आपण अल्किनचं हायड्रेशन केलं इन प्रेझन्स ऑफ ॲसिडिक मिडियम तरी आपल्याला अल्कोहोल मिळतं. ॲडिशन अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल करायचे इथे. त्यानंतर अल्डिहाइड आहे त्याचं रिडक्शन केलं निकेल प्लॅटिनम पॅलॅडियमसारखे कॅटलिस्ट वापरून तरी अल्कोहोल मिळणार आहे. अल्डिहाइडवरती LiLH4ची रिॲक्शन केली तरी अल्कोहोल मिळणार आहे. कीटोनवरती LiLH4ची रिॲक्शन केली अल्कोहोल मिळणार आहे. कीटोन्सवरतीच H2ची ॲडिशन केली इन प्रेझन्स ऑफ राणी निकेल प्लॅटिनम आणि हिट केलं तरी अल्कोहोल मिळणार आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिडवर लिथियम अल्युमिनियम हायड्राईडची रिॲक्शन केली तरी अल्कोहोल मिळतं. अल्किन्सवर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनची रिॲक्शन केली तरी अल्कोहोल मिळतं, पण नेहमी टर्मिनल अल्कोहोल शेवटच्या कार्बनला OH आणि ॲडिशन ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉप्स रूल. त्यानंतर ग्रिग्नार्ड रिएजंटच्या ॲडिशनमध्ये अल्डिहाइडवर फॉर्मॅल्डिहाइडवर जर ग्रिग्नार्डची रिॲक्शन केली तर प्रायमरी अल्कोहोल. अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइड असेल तर सेकंडरी अल्कोहोल आणि जर कीटोनवर ॲडिशन केली तर त्याला म्हणतात टर्शरी अल्कोहोल. सो हा प्रिपरेशन चार्ट आहे तुमच्याकडे रेडी करून ठेवा. मी तुम्हाला असं सजेस्ट करील जेवढे चॅप्टर होतील त्या प्रत्येक चॅप्टरचा जर का तुम्ही क्रक्स काढून या फॉर्मॅटमध्ये जर का लिहून ठेवला तर तुम्हाला फक्त एक पेज बघून संपूर्ण चॅप्टरची रिव्हिजन करता येईल, जे की एक्झाम जवळ आल्यावर किंवा परवा दिवशी आहे एक्झाम आणि मला आज केमिस्ट्री रिवाईज करायचं आहे तर तुम्ही हे चार्ट बघून तुम्ही सगळे रिॲक्शन्स शांतपणे रिवाईज करू शकता. फक्त आरच्या जागी तुम्हाला काय घ्यायचं आहे इथे एक ग्रुप घेऊन तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही अगदी आरामात सगळ्या रिॲक्शनची प्रॅक्टिस एक चार्ट बघून करू शकता. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री असू दे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असू दे किंवा फिजिकल केमिस्ट्री असू दे, हे असे चार्ट जर तुम्ही रेडी करून ठेवले तर तुम्हाला अभ्यास खूप सोपा होतो.
फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चार्ट्स कसे करायचे ते मी स्पेसिफिक चॅप्टर शिकवताना तुम्हाला सांगेलच. पण आत्ता हे जे काही आहे प्रिपरेशनचा चार्ट तो आत्ता आपण सगळ्यांनी रेडी करून ठेवूया आणि तो रिवाईज करूया. आता आपण वळणार आहोत प्रिपरेशन ऑफ फेनॉलकडे. आता आपण बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ फेनॉल. तर आता फेनॉल मी इथे सेंटरला काढून ठेवलं आहे. याचं कारण काय, तर मी आता रिॲक्शन शिकवताच त्याचा फ्लो चार्ट मी ड्रॉ करणार आहे. कारण फेनॉलच्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी वेगवेगळे आर ग्रुप बदलता येत नाही. काही स्पेसिफिक रिॲक्शन आहेत, त्याच रिॲक्शन तुम्हाला सारख्या लिहून किंवा सारख्या बघून तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात. तर आपण पहिली मेथड बघूया. पहिली मेथड आहे डाऊस प्रोसेस. पहिली जी मेथड आहे ती आहे डाऊस प्रोसेस. आता डाऊस प्रोसेससाठी जो स्टार्टिंग मटेरियल आहे तो स्टार्टिंग मटेरियल आहे क्लोरोबेन्झीन. स्टार्टिंग मटेरियल आहे क्लोरोबेन्झीन. त्याची रिॲक्शन कशाबरोबर करायची आहे, तर NaOH बरोबर त्याची रिॲक्शन करायची आहे. पण ॲट हाय टेम्परेचर 623 K आणि ॲट हाय प्रेशर 150 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, एवढं प्रेशर अप्लाय करून मग तुम्हाला काय होतं, तर क्लोरोबेन्झीनपासून फेनॉल मिळतं. आता याचं कारण काय, हाय टेम्परेचर हाय प्रेशर ते आपण बघितलेलं आहे की अरिल हलाइड हा ग्रुप आहे आणि अरिल हलाइडपासून तुम्हाला फेनॉल बनवायचं आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन झाली आहे. OH मायनस आयन जाऊन Cl जाऊन OH मायनस आयनचा अटॅक होणार आहे. पण अरिल हलाइड या रिॲक्शन देत नाही. का देत नाही, कारण की इथे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे आणि तरीही तुम्हाला हे रिॲक्शन करायचे असेल तर हाय टेम्परेचर हाय प्रेशर तुम्हाला अप्लाय करावं लागतं. तर मग तुम्ही काय करणार आहात, तर बेन्झीन रिंगवर तुम्ही देणार आहात O मायनस Na+. आता हा तयार काय झाला आहे, सोडियम फेनॉक्साईड. काय तयार होतो, सोडियम फेनॉक्साईड. आणि सोडियम फेनॉक्साईडवर तुम्ही डायल्यूट ॲसिड ॲड केलं, डायल्यूट ॲसिडची ट्रीटमेंट केली की हा Na निघून जाणार, NaCl आणि तुम्हाला मिळतो तो फेनॉल. तर ही जी पहिली मेथड आहे डाऊस प्रोसेस, ही सुद्धा वापरतात प्रिपरेशन ऑफ फेनॉलमध्ये. क्लोरोबेन्झीन NaOH इन प्रेझेन्स ऑफ हाय टेम्परेचर हाय प्रेशर आपल्याला मिळतं सोडियम फेनॉक्साईड आणि सोडियम फेनॉक्साईड ऑन ॲसिडिफिकेशन आपल्याला मिळणार आहे फेनॉल. ओके, सो ही एक मेथड झाली. नेक्स्ट मेथड जी आहे फेनॉल प्रिपरेशनची, ती नेक्स्ट मेथड आहे फ्रॉम क्युमिन. आता क्युमिन काय आहे, क्युमिन इज अ आयसोप्रोपाइल बेन्झीन. क्युमिन इज अ आयसोप्रोपाइल बेन्झीन. आता क्युमिनचं ऑटो ऑक्सिडेशन केलं. ऑटो ऑक्सिडेशन, ऑक्सिजन ॲड होणार ॲट 423 K इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थलेट. इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थलेट हा कॅटलिस्ट आहे. काय होणार आहे, तर जे 2 ऑक्सिजन आहेत ते 2 ऑक्सिजन कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये ॲड होतात. बाकी ग्रुप ॲज इट इज तुम्हाला ॲड करायचे आहेत. आता हे जे कंपाऊंड तयार होतं याला तुम्ही काय म्हणणार आहात, तर क्युमिन. याला तुम्ही काय म्हणणार आहात, तर क्युमिन. आणि हायड्रोपेरॉक्साईड जे तयार झालं आहे त्याला म्हणतात क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. आता ह्या क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडची ट्रीटमेंट डायल्यूट HCl बरोबर जर का केली इन प्रेझेन्स ऑफ हीट, तर काय होईल, तर फेनॉल मिळतो. आणि याचा एक इम्पॉर्टंट बाय प्रॉडक्ट आहे तो आहे CH3 डबल बॉन्ड OCH3 ॲसिटोन. हा ॲसिटोन इम्पॉर्टंट बाय प्रॉडक्ट आहे कारण खूप कंपाऊंड्स तयार करण्यासाठी ॲसिटोन हे स्टार्टिंग मटेरियल म्हणून वापरलं जातं. तर ही जी मेथड आहे ही एक इंडस्ट्रियल प्रोसेस म्हणून वापरतात इन द प्रिपरेशन ऑफ फेनॉल. काय केलं तर आयसोप्रोपाइल बेन्झीन, ऑटो ऑक्सिडेशन होतं, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड तयार होतं. हा जो हायड्रोजन मी मुद्दाम वेगळा लिहिलेला आहे तो याच कारणासाठी की तुमच्या लक्षात यावं की त्या कार्बन आणि हायड्रोजनमध्ये तुम्हाला 2 ऑक्सिजन ॲड करायचे आहेत, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. आणि मग डायल्यूट HClची जर ट्रीटमेंट केली त्यावर तर तुम्हाला मिळतं फेनॉल आणि प्लस ॲसिटोन ॲज अ इम्पॉर्टंट बाय प्रॉडक्ट. सो ही झाली प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम क्युमिन. ओके, आता पुढच्या मेथडकडे आपण जाऊया. ती मेथड आहे प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम ॲनिलीन. आता ॲनिलीनची रिॲक्शन जेव्हा NaNO2 आणि HCl बरोबर करतात
तेव्हा तयार होतं HNO2. HNO2 म्हणजे नायट्रस ॲसिड. HNO3 इज अ नायट्रिक ॲसिड. HNO2 नायट्रस ॲसिडबरोबर रिॲक्शन झाली ॲनिलीनची की आपल्याला जे मिळतं ते आहे डायझोनियम सॉल्ट. ते आहे डायझोनियम सॉल्ट. इथे तुम्ही N2+Cl- आयन असंही लिहू शकता. ही सेम रिॲक्शन आपण सँडमेयर्स रिॲक्शनमध्ये पाहिलेली आहे, पहिली रिॲक्शन. तर हा जो डायझोनियम सॉल्ट तयार होतो त्या डायझोनियम सॉल्टवर जर आपण वॉटरची ॲडिशन केली तर डायझोनियम सॉल्ट जाऊन आपल्याला काय मिळतो, डायझोनियम सॉल्टमधला N2 आणि Cl जाऊन आपल्याला काय मिळतं तर फेनॉल. सो दिस इज प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम aniline. Aniline on treatment with nitrous acid form diazonium salt and on heating with water forms a phenol. Then next method of preparation is from benzene sulfonic acid. नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन इज फ्रॉम बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. आता काय करायचं आहे, त्याची रिॲक्शन करायची आहे NaOH बरोबर इन प्रेझेन्स ऑफ हीट 523K हीट. आता आपल्याला मिळतं काय तर बेन्झीन सल्फॉनिक ॲसिडचा हा हायड्रोजन ॲसिडिक आहे. तर हा OH- आयन काय करील, हा हायड्रोजन घेऊन टाकेल. आपल्याला काय मिळेल SO3Na सोडियम सॉल्ट. ओके. आता हा जो सोडियम सॉल्ट मिळाला आहे त्याच्यावर आपल्याला परत ॲडिशन कशाची करायची आहे NaOHची आणि हीटिंग. आपल्याला काय मिळेल तर आपल्याला मिळतं सोडियम फेनॉक्साईड O-Na+. काय मिळेल आपल्याला सोडियम फेनॉक्साईड. आणि ह्या सोडियम फेनॉक्साईडची रिॲक्शन डायल्यूट HCl बरोबर केली तर आपल्याला काय मिळेल फेनॉल. आता डायल्यूट HCl पण वापरू शकतात किंवा शक्यतो डायल्यूट H2SO4 वापरणं जास्त चांगलं. का, कारण सुरुवातीपासून सल्फेटचे त्यामध्ये काही कंटेंट असणार आहे. तर तुम्ही क्लोरीन परत ॲड केला तर क्लोरीन हा वेगळा एक रॅडिकल त्यामध्ये ॲड होणार आहे. तर रॅडिकल म्हणण्यापेक्षा क्लोरीन हा एक नवीन इलेमेंट त्या रिॲक्शनमध्ये ॲड होणार आहे. तर सेम सगळं असावं म्हणून काय करतात तर जर बेन्झीन सल्फॉनिक ॲसिडची रिॲक्शन लावली आहे तर डायल्यूट H2SO4 वर्कअप करतात. जे प्युरिफिकेशन आहे ते प्युरिफिकेशन जास्त सोपं होऊन जातं म्हणून. तर बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड आपल्याला मिळाले सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. त्यानंतर परत NaOHची ॲडिशन केली मग आपल्याला मिळतं सोडियम फेनॉक्साईड आणि मग त्यावर डायल्यूट H2SO4ची ट्रीटमेंट केली तेव्हा आपल्याला मिळतं फेनॉल. सो आपल्याकडे फेनॉल प्रिपरेशनच्या 4 मेथड आहेत. सगळ्या सोप्या आहेत, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तुम्ही असा चार्ट तयार करून ठेवला की तुम्हाला एका पेजमध्ये सगळ्या रिॲक्शन्स लक्षात राहणार आहेत. तर पहिली जी मेथड आहे ती आहे डाऊस प्रोसेस फ्रॉम क्लोरोबेन्झीन. डाऊस प्रोसेस फ्रॉम क्लोरोबेन्झीन. दुसरी मेथड आहे फ्रॉम क्युमिन म्हणजे आयसोप्रोपाइल बेन्झीन. तिसरी जी मेथड आहे फ्रॉम ॲनिलीन. आणि चौथी जी मेथड आहे ती आहे फ्रॉम बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. फ्रॉम बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. सो ह्या आहेत मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल. इम्पॉर्टंट आहेत, विचारतात डायरेक्टली. नेम रिॲक्शन जर विचारली नाही तरी तुम्हाला कन्वर्ट ॲनिलीन टू फेनॉल or how to convert aniline to phenol or how to convert benzene sulfonic acid to phenol असे क्वेश्चन 2-2 मार्कासाठी अगदीच विचारू शकतात. फक्त लक्षात ठेवा ह्या काही स्पेसिफिक रिॲक्शन असल्यामुळे रिॲक्शनचे टेम्परेचर आणि जर प्रेशर तुम्हाला ॲक्युरेट जर का मेन्शन करता आले आणि जर नाही करता आले तर तुम्ही हाय टेम्परेचर हाय प्रेशर ॲटलिस्ट एवढं तरी मेन्शन करू शकता. तर ह्या होत्या मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल. आता आपण वळूया पुढच्या पॉईंटकडे जो आहे प्रॉपर्टीज. आता आपण पुढचा जो पार्ट पाहणार आहोत तो आहे प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फेनॉल. ओके. तर पहिला पार्ट जो आहे तो आहे नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये मी एक अल्कोहोल मॉलिक्यूल इथे ड्रॉ करते आहे आणि मी दुसरा एक अल्कोहोल मॉलिक्यूल मी इथे ड्रॉ करते आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की
एका अल्कोहोल मॉलिक्यूलचा निगेटिव्ह पार्ट म्हणजे ऑक्सिजन दुसऱ्या अल्कोहोलच्या पॉझिटिव्ह पार्ट बरोबर हायड्रोजन बॉन्डिंगनी काय आहे असोसिएटेड आहे. तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कुठला आहे तर हायड्रोजन बॉन्ड. लक्षात ठेवा हायड्रोजन बॉन्ड कधी फॉर्म होतो निगेटिव्ह पार्ट ऑफ ऑक्सिजन आणि पॉझिटिव्ह पार्ट ऑफ हायड्रोजन यांच्यामध्ये काय होणार आहे अट्रॅक्शन. हे अट्रॅक्शन याला आपण म्हणणार आहोत हायड्रोजन बॉन्डिंग. निगेटिव्ह पार्ट always get attracted towards the positive part of the other molecule आणि जे काही इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन जनरेट होते त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्डिंग. आता ही हायड्रोजन बॉन्डिंग दोन वेगळ्या मॉलिक्यूलमध्ये आहे सो आपण यांना म्हणणार आहोत इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. यांना आपण म्हणणार आहोत इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटर म्हणजे दोन वेगळ्या मॉलिक्यूलमध्ये असणारी हायड्रोजन बॉन्डिंग. आता जेव्हा विदिन सेम मॉलिक्यूल हायड्रोजन बॉन्डिंग असते म्हणजे एकाच मॉलिक्यूलमध्ये असणारी हायड्रोजन बॉन्डिंग तर त्याला म्हणतात इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके सो हे झालं आपलं हायड्रोजन बॉन्डिंग पहिला पार्ट. तर ही हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोल दाखवतात आणि प्लस ही हायड्रोजन बॉन्डिंग फेनॉलसुद्धा दाखवतात. ही हायड्रोजन बॉन्डिंग फेनॉलसुद्धा दाखवतात. सो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ही प्रेझेंट आहे अल्कोहोलमध्ये पण आणि फेनॉलमध्ये पण. ओके मग जर आपण नेक्स्ट पार्ट घेतला सोल्युबिलिटी तर सोल्युबिलिटी कशी असेल तर दोघांचीही सोल्युबिलिटी वॉटरमध्ये असूच शकते. का कारण आता समजा मी अल्कोहोल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर मी एक लिहिला वॉटर मॉलिक्यूल आणि दुसरा लिहिला अल्कोहोल मॉलिक्यूल. तर हा बघा अल्कोहोल आहे हा वॉटर आहे. तर अल्कोहोलचा ऑक्सिजन आणि वॉटरचा हायड्रोजन यांच्यामध्ये काय फॉर्म झाली आहे हायड्रोजन बॉन्डिंग. सो अप टू 3-4 कार्बन ॲटम काय होतं याची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये चांगली असते. ॲज नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन्क्रीजेस सोल्युबिलिटी गोज ऑन डिक्रीजिंग. त्याचबरोबर जे फेनॉल्स आहेत फेनॉल्ससुद्धा काय करतात वॉटरबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात आणि हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म केल्यामुळे त्यांची पण ॲप्रिशिएबल सोल्युबिलिटी आहे वॉटरमध्ये. सो हा पार्ट झाला सोल्युबिलिटीचा. सोल्युबिलिटी पण चेक करण्यासाठी आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला सोल्युबल होण्यासाठी ड्रायव्हिंग फोर्स काय हा जर का माहिती असेल तर ती सोल्युबिलिटी का आहे हे तुम्हाला लक्षात राहतं. जसं इथे हायड्रोजन बॉन्डिंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हा ड्रायव्हिंग फोर्स आहे सोल्युबिलिटीसाठी. नेक्स्ट आहे बॉइलिंग पॉईंट. आता बॉइलिंग पॉईंटमध्ये पण सेम हेच आन्सर आहे की हायड्रोजन बॉन्डिंग असते अल्कोहोलमध्ये त्यामुळे काय होतं तर मॉलिक्यूलला एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागते पहिल्यांदा असलेलं हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक करायला आणि मग तो मॉलिक्यूल बॉईल व्हायला सुरू होतो. म्हणून अल्कोहोल्सचे बॉइलिंग पॉईंट्स हे हाय आहेत. अल्कोहोलचे बॉइलिंग पॉईंट हे हाय आहेत. का कारण अल्कोहोल मॉलिक्यूल एकमेकांशी हायड्रोजन बॉन्डिंगनी असोसिएट झाले असल्यामुळे एक्स्ट्रा एनर्जी इज नीडेड टू ब्रेक द हायड्रोजन बॉन्ड बिटवीन द टू अल्कोहोल मॉलिक्यूल अँड देन द मॉलिक्यूल स्टार्ट्स बॉइलिंग. सो यू नीड टू अप्लाय एक्स्ट्रा एनर्जी सो ऑटोमॅटिकली बॉइलिंग पॉईंट increases. Then second point, as a number of carbon atom increases, mass increases, boiling point increases. And the third point is as branching increases, boiling point decreases. ब्रांचिंग वाढलं की काय होतं मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम हे एकदम कमी होऊन जातं. मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम जर का कमी झालं ना तर कमी हीट देऊनसुद्धा तो इझिली काय होतो ती हीट लवकर स्प्रेड होते आणि लवकर बॉईल व्हायला सुरू होतो. तर जर जेवढी लाँग चेन जेवढे जास्त कार्बन तेवढा बॉइलिंग पॉईंट जास्त, जेवढं ब्रांचिंग जास्त तेवढा बॉइलिंग पॉईंट कमी. नेक्स्ट फिजिकल स्टेट अल्कोहोल्सची काय असते तर अल्कोहोल्स आर लिक्विड आणि फेनॉलची काय असते तर फेनॉल इज अ सॉलिड. सो या फिजिकल प्रॉपर्टीज आपण आत्ता कव्हर केलेल्या आहेत. आता आपण सोल्युबिलिटीचं एक एक्झाम्पल बघूया की सोल्युबिलिटीचा हायड्रोजन बॉन्डिंगचा सोल्युबिलिटीवर कसा इफेक्ट होतो. पॅरानायट्रोफेनॉल इज मोर सोल्युबल
दॅन ऑर्थोनायट्रोफेनॉल. एक्सप्लेन. असा क्वेश्चन येतो. पॅरानायट्रोफेनॉल इज मोर सोल्युबल दॅन ऑर्थोनायट्रोफेनॉल. आधी आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूया. मी आधी इथे काढतीये ऑर्थोनायट्रोफेनॉल. आणि इथे मी ड्रॉ करतीये पॅरानायट्रोफेनॉल. आता मी जे स्ट्रक्चर काढले त्यावरून तुम्हाला क्लिअर कट आयडिया आलेली असेल की बघा, ऑर्थोनायट्रोफेनॉल मी काय केलं आहे, ऑर्थो पोझिशनला नायट्रो काढला आहे आणि इथे OH ग्रुप आहे. तर आपण जर बघितलं तर ऑर्थोनायट्रोफेनॉलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये आहे हायड्रोजन बॉन्डिंग. सो ही हायड्रोजन बॉन्डिंग आहे इंट्रामॉलिक्युलर. या हायड्रोजन बॉन्डिंगमध्येच हा मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड असल्यामुळे तो वॉटरशी कुठल्याही प्रकारचं हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करायला जात नाही आणि म्हणून हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म न झाल्यामुळे दिस मॉलिक्यूल इज लेस सोल्युबल इन द वॉटर. आता बघा पॅरानायट्रोफेनॉल, पॅरा पोझिशनला NO2 आहे OHच्या. आता एवढी मोठी हायड्रोजन बॉन्डिंग सेम मॉलिक्यूलमध्ये होणार नाही, त्याच्यामुळे NO2चा ऑक्सिजन इज फ्री टू फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ द वॉटर मॉलिक्यूल. परत मी एक मॉलिक्यूल काढला आहे, परत इथे HOH असेल. तर अशा प्रकारे काय होतं आहे, तर जेवढे ऑक्सिजन मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड आहेत या स्ट्रक्चरमध्ये तेवढे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतायत वॉटर बरोबर आणि म्हणून इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म केली आहे वॉटर बरोबर. म्हणून पॅरानायट्रोफेनॉलची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये जास्त आहे ऑर्थोनायट्रोफेनॉलपेक्षा. कारण सगळ्यांना लक्षात आलं असेल, ऑर्थोनायट्रोफेनॉल इज इन्व्हॉल्ड इन द इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सो तो इतका इन्व्हॉल्ड आहे इंट्रामॉलिक्युलर म्हणजे स्वतःमध्येच की दुसऱ्यांबरोबर बॉन्ड फॉर्म करायला त्याला वेळ नाही आहे किंवा त्याच्याकडे दुसरे कुठले ॲटम नाही आहे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करण्यासाठी. पण पॅराच्या केसमध्ये काय होतं की लॉंग चेन फॉर्म होऊ शकते, हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होऊ शकतं, म्हणून त्याची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये जास्त आहे. सो हाही क्वेश्चन एक्झाममध्ये विचारू शकतात. इंट्रामॉलिक्युलर बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग या दोन ज्या काही टर्म्स आहेत या टर्म्सवर या क्वेश्चनचं तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे.